प्रकरण होतं, तुम्ही जाणार होते. आता प्रकरण मिटलंय, गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर हा विषय संपवलाय. काय पुढची भूमिका असेल? नाही, चांगलं झालं की आपल्या आपल्यातला वाद मिटला. शेवटी छत्रपतीचा सन्मान करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. छत्रपतींना आपल्या सगळ्या समाजाला एकत्र ठेवलंय आणि त्याच विचारानं आपण सुद्धा पुढे जाणं खूप गरजेचं आहे. खूप आनंदाची गोष्ट झाली. रात्री पण SP साहेबांनी सोलापूरच्या सांगितलं होतं की आम्ही बसून 100% मिटवणार आहेत. म्हणूनच मग आम्हाला जाहीरपणानं आपला दौरा टाकता आला नाही. परंतु कौतुक करतो मी सगळ्यांचं की पुढचे होणारा मोठा वाद ह्यो टळलाय. आता याच्या पाठीमागं कोण होतं, काय होतं हे पोलीस प्रशासनानं शोधून काढलं पाहिजे. परंतु खूप चांगलं झालं की हा वाद मिटलाय. दोन्ही बांधव धनगर आणि मराठा गुन्ह्या गोविंदांनी गावात नांदतील. रांदे बाबांचाही मला काल फोन होता की तुम्हाला यावंच लागतंय. ते धर्मगुरू आहेत धनगर समाजाचे, आणि मराठा समाजाचा एक फोन होता की तुम्हाला यावंच लागणार आहे, आपण बसून तोडगा काढू. मी त्याच वेळेस बाबाजींना, म्हणजे फरांदे बाबाजी आहेत, त्यांना शब्द दिला होता की शांततेत बसून वाद 100% मिटला जाईल, वाद कुठेही होणार नाही. ते काय आता असते 4-2 असते, ते हुल्लडबाजी करतात, इकडचे 4-2 तिकडचे 4-2. म्हणून एवढा मोठा प्रेमानं वागणारा राज्यात समाज मराठा आणि धनगर यांच्यात वाद निर्माण होऊ द्यायचा नाही, या भूमिकेत मी 4 दिवसापासून सलग होतो. आणि ते खूप चांगलं झालं की तो वाद मिटला. पण ते लक्ष्मण हाके, म्हणजे हा वाद आधीच मिटला असता, गावाचा विषय होता. ते तिथं जाऊन आंदोलन करत होते, काल पोलिसांच्या अंगावर गेले. त्याचं सोडून विचारा काय जाऊन तिकडे. आता तुम्ही तिकडे जाणार आहे की नाही? काल तुम्ही ठरवलं होतं बाबा जाणार. नाही, आता मिटलं म्हणल्याच्या नंतर चांगलं झालं ना, आता काय जाण्याची आवश्यकता नाहीये. मिटलं नसतं तर मी शब्द दोन्हींना पण दिला होता, मराठा समाजाला पण आणि धनगर समाजाला पण. मी 100% येणार, आपण वाद होऊ देणार नाहीत कुठल्याच परिस्थितीत. धनगर मराठा तोडगा सन्मानानं काढला जाईल. धनगराचा सन्मान होईल, मराठ्यांचा पण होईल आणि छत्रपतींचा पण सन्मान होईल. हे सगळ्या तिथलं देवस्थान आहे खेलोबांचं, या सगळ्या देवस्थानांचा सुद्धा सन्मान करून योग्य तोडगा काढणार आणि हे शांततेत मिटणार, हे त्याच दिवशी मी कालच सांगितलं होतं. त्यामुळे ते मिटलं, आता खूप चांगलं झालं. आता काय नंतर 1-2 दिवसांनी जाऊन मराठा समाजाची त्या गावातली भेट घेऊ आणि धनगर बांधवांची भेट घेऊ आणि ते मला वाटतं फरांदे बाबाजींची आम्ही तिथं जाऊन भेट घेऊ. यापुढे तुमचं दोन्ही